बऱ्याच प्रकारचे टेंडर्स येतात. बऱ्याच प्रकारचे टेंडर्स आपण पाहत असतो. बऱ्याच प्रकारच्या टेंडर्सला काम करत असताना आपल्याला काही अडथळे येतात आणि मागचं टेंडर कोणाला मिळालं, कितीमध्ये मिळालं, कसं मिळालं, कशा पद्धतीने ते एक्झिक्यूट झालं याची आपल्याला माहिती मिळत नाहीये. मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक टेंडरला आपण कशा पद्धतीने पाहू शकतो, डाउनलोड करू शकतो, समजून घेऊ शकतो आणि हे टेंडर आपल्यालाच कसं मिळेल, या संदर्भात मार्केटमधल्या रेटचं ॲव्हरेज आपल्याला कसं काढायचं आहे, हे आजच्या कार्यशाळेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. सर्वजण लक्षात घ्या, आजचा विषय आहे टेंडर स्टेटस. म्हणजे आपण महाराष्ट्रातल्या कुठल्याही टेंडरचा स्टेटस आपण फ्रीमध्ये पाहू शकतो. याला डिजिटल सिग्नेचरची गरज नाही, कुठल्या सॉफ्टवेअरची नोंदणीची गरज नाही. कुठल्याही प्रकारची नोंदणी न करता तुम्ही हा स्टेटस तुमच्या मोबाईलवर मोफत डाउनलोड करू शकता. हा स्टेटस डाउनलोड केल्यानंतर आपल्याला टेंडर संदर्भातले बाकीचे सुद्धा विषय त्याच्यामध्ये कळतात, की जसं की टेंडर कोणी भरलं होतं, किती लोकांनी भरलं होतं, किती लोकं पार्टिसिपेट झाले, कोणत्या कारणानिमित्त कोणत्या व्यक्तीला रिजेक्ट केलं, त्याला रिजेक्ट केलं तर कशामुळं केलं, तो रिजेक्ट झाला, मग आता त्याला जे काही त्याचा ई-एम-डी आहे तो परत मिळतो का? टेंडर कोणाला मिळालं, कितीमध्ये मिळालं, किती वेळेमध्ये झालं, कोणत्या अधिकाऱ्याने केलं, किती लोकांची समिती होते, असे बरेच विषय तुम्हाला आजच्या या टॉपिकमधून तुम्हाला क्लिअर होतील. महाराष्ट्रातलं प्रत्येक टेंडर आपण आपल्या पद्धतीने कसं करू शकतो, त्या संदर्भात सर्वच माहिती तुम्हाला आजच्या याच्यामध्ये मी सांगणार आहे. मित्रांनो, मी आलेलो आहे टेंडर महाराष्ट्र या वेबसाईटला. आपल्या महाराष्ट्रातली सर्वच प्रकारची कामे या वेबसाईटला प्रसिद्ध केली जातात. आज तुम्ही जे बघता लेटेस्ट टेंडर हे कॉलम तुम्हाला दिसतो. यामध्ये महाराष्ट्रातली लेटेस्ट टेंडर जी आजच्या डेटपर्यंत झालेली आहे, जी 6 ते 7 वाजेपर्यंत जी टेंडर झालेली आहे, तर ती सगळीच टेंडर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपला आजचा विषय कोणता आहे? टेंडर स्टेटस. आपल्याला मागचे टेंडर कसे बघता येतात? मागचं टेंडर कोणी कोणत्या वर्षी केलं होतं, त्याच्या संदर्भात आजची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या कार्यशाळेतून मी देणार आहे. मी येतोय टेंडर स्टेटस कॉलमला. टेंडर स्टेटस कॉलमला आल्यानंतर टेंडरच्या वेगवेगळ्या स्टेजेस मला इथे पाहायला मिळतात. त्यामध्ये टू बी ओपन टेंडर, टेक्निकल बिड ओपनिंग, टेक्निकल इव्हॉल्युशन, फायनान्शियल बिड ओपनिंग, फायनान्शियल इव्हॉल्युशन, ए-ओ-सी, रिटेंडर, कॅन्सल आणि कॉन्क्लूड. आता हे स्टेटस म्हणजे काय, की एखादं टेंडर कधी-कधी काय होतं, की टेक्निकल पर्यंतच जातं, काही टेंडर फायनान्शियल पर्यंत जातं, काही टेंडरचा रिझल्ट लागला, पण अजून वर्क ऑर्डर झालेली नाहीये. असे बरेच संदर्भ मार्केटमध्ये होतात. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही गोष्ट तर लक्षात येईल, की नेमकं कोणत्या ऑप्शन्सला काय म्हणायचं, कोणत्या ऑप्शनचा काय अर्थ काढायचा आणि कशा पद्धतीने आपण ते समजून घेऊ शकतो, याचा एक डेमो मी तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी निवडतोय मी ए-ओ-सी. ए-ओ-सी म्हणजे अवॉर्ड ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता एक अवॉर्ड ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय असतं पुन्हा एकदा समजावून सांगतो. अवॉर्ड ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एखाद्या कामाची शासनामार्फत टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर जी ऑर्डर तयार होते, जो कामाचा आदेश तयार होतो त्याला ए-ओ-सी म्हणलं जातं. त्याला अवॉर्ड ऑफ कॉन्ट्रॅक्ट टेंडरिंगच्या भाषेमध्ये म्हणलं जातं. सरळ-सरळ सोप्या भाषेत जर समजावून घ्यायचं, जर एखाद्या कामाचा जर ए-ओ-सी झाला, तर असं समजून घ्या, की त्या कामाची पूर्णपणे प्रक्रिया डिपार्टमेंटच्या माध्यमातून यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. म्हणजे महाटेंडरवर प्रसिद्ध झालेलं प्रत्येक टेंडर याची ए-ओ-सी ही कधी ना कधी त्यांना करावीच लागते. ए-ओ-सी झाली याचा अर्थ टेंडर प्रक्रिया पूर्णपणे झाली आणि त्या व्यक्तीला ज्याला ती ए-ओ-सी मिळाली, त्याने त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांचं जे काही काम असेल, तो काम करण्यामध्ये तिथे तयार होऊ शकतो, असा त्याचा सरळ-सरळ अर्थ आहे. आता मी असंच एक डिपार्टमेंट शोधतो, की ज्याच्या पद्धतीच्या टेंडरची मला आता माहिती घ्यायची आहे. तर मी डिपार्टमेंट निवडतोय कलेक्टर रत्नागिरी. कलेक्टर रत्नागिरीमध्ये आता वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, जसे की ई-जी-एस असेल, इलेक्शन असेल, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन असेल, मायनिंग असेल, प्लॅनिंग असेल, पी-एल-ओ असेल, एस-डी-ओ असेल, असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. तर असे डिपार्टमेंट मी निवडत नाही. मी डायरेक्टली आता एक टाईम पिरियड याच्यामध्ये टाकतो, की 1 जानेवारी 2024 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024. इथे 25 झालं, त्याला 24 करतो.
तर 1 जानेवारी 2024 पासून 1/12/24 पर्यंत यांच्या डिपार्टमेंटमध्ये किती टेंडर्स आलेत, किती निविदा आल्या आणि त्याचा काय स्टेटस आहे, तो स्टेटस मी बघतो. कोणतं टेंडर कोणाला लागलं, कितीमध्ये लागलं, त्याची वर्क ऑर्डर कशी आहे, ही महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांच्या वर्क ऑर्डर्स आपण या कॉलमच्या माध्यमातून इथे पाहू शकतो. मी याला सर्च करतोय. या डिपार्टमेंटमध्ये झालेली होती 6 टेंडर्स. त्यापैकी एक टेंडर री-टेंडर झालेला आहे. त्याची प्रोसेस पुढे पूर्तता केलेली नाहीये. त्यानंतर 2, 3, 4, 5, 6 चे पूर्ण टेंडर झालेले, पण त्यामधलं 6 नंबरचं टेंडर काही कारणास्तव कॅन्सल झालेलं आहे. आता आपण या कॅन्सलपासून सुरुवात करू. कॅन्सल का झालेलं आहे बघू. त्यासाठी मी स्टेटसला क्लिक करतोय. इथे असं लक्षात येतंय, की याच्यामध्ये यांनी कारण काय टाकलेलं आहे, तर यांनी टेंडर ओपन केलं, काही कारणास्तव ते कॅन्सल झालं. ओपन करून चेक करूया आपण. तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यांचं रुंदीकरणचं भूमी संपादनचं टेंडर होतं. त्यानंतर या टेंडरमध्ये काही लवाद म्हणजे काही प्रॉब्लेम झालेत. त्या प्रॉब्लेमच्या कारणाने यांनी ही निविदा प्रक्रिया आहे प्रशासकीय कारणास्तव रद्द केली. अशा पद्धतीचं त्यांनी इथे मेन्शन केलं आणि मग त्यामुळे हे टेंडर कॅन्सल झालं. म्हणजे कॅन्सल कशामुळे केलं टेंडर याचं सुद्धा रिझन त्यांना देणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे दाखवतंय सप्लाय ऑफ व्हेइकल टेंडर याची एओसी झालेली आहे, म्हणजे हे काम परफेक्टरित्या कंप्लीट झालेलं आहे. याला मी ओपन करतोय. इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला टेंडरच्या महत्त्वाच्या 2 प्रोसेस माहिती पाहिजे. एक आहे टेक्निकल बिड ओपनिंग, दुसरं आहे टेक्निकल इव्हॅल्युएशन, म्हणजे ही झाली प्रोसेस 1. नंतरची आहे फायनान्शियल बिड ओपनिंग आणि त्याच्यानंतर आहे फायनान्शियल बिड ओपनिंगची दुसरी प्रोसेस आहे, ती आहे फायनान्शियल इव्हॅल्युएशन. म्हणजे एखाद्या टेंडरचा रेटचा जो निकाल लागेल, तो निकाल या कॉलममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता याच्यामध्ये मला याची डिटेलमध्ये समरी बघायची आहे, त्यामुळे मी इथे करतोय. क्लिक लिंक टू व्ह्यू द ऑल स्टेज समरी डिटेल्स. याला थोडंसं मोठं करूया. मला वाटतं तुम्हाला आवाज येतोय ना सर्वांना व्यवस्थित? हो, येतोय. येस. आता हे ऑर्गनायझेशन चेनमध्ये कलेक्टर रत्नागिरीचं टेंडर असल्यामुळे इथे सगळं टेंडरचं टायटल आलेलं आहे, कशा पद्धतीने टेंडर काढलं, काय काढलं वगैरे सगळंच आहे. या टेंडरमध्ये 5 फर्म आलेले आहेत, ज्यामध्ये एम-पी, प्रसाद, श्री ॲड्स आणि पॉश टुरिझम अशा वेगवेगळ्या एजन्सी इथे आलेल्या आहेत. त्यापैकी हे टेंडर यांनी किती वाजता भरलं, तर यांनी 3 ऑक्टोबर 10:20ला भरलं. यांनी 4 ऑक्टोबर 11:54ला भरलं. यांनी 3 ऑक्टोबर 10ला भरलं. यांनी 1 ऑक्टोबर 2:45ला भरलं. यांनी 2 ऑक्टोबर 11:44ला भरलं. यापैकी हे टेंडर लागलेलं आहे श्री ॲड्स अँड सर्व्हिसेस यांना हे टेंडर लागलेलं आहे, म्हणून तिथे काय आलेलं आहे, ॲक्सेप्टेड EOC. या टेंडरमध्ये या व्यक्तीला कागदपत्रामध्येच रिजेक्ट केलं गेलं, म्हणजे स्टेज 1 मध्येच याला रिजेक्ट करण्यात गेलं. काय कारण होतं त्याचं? तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इज नॉट ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ व्हेइकल टेंडर. जो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे होतं त्या व्हेइकल टेंडरमध्ये, तर त्या संदर्भात यांचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसल्या कारणाने या व्यक्तीला तिथे रिजेक्ट केलं गेलेलं आहे. 2 नंबरच्या व्यक्तीला कागदपत्रामध्ये रिजेक्ट केलं गेलेलं नाहीये, तर त्याला रेटमध्ये रिजेक्ट केलं गेलेलं आहे. याचं कारण काय असतंय, तर हायर दॅन L1 रेट्स. म्हणजे L1 पेक्षा त्याचा रेट जास्त असल्या कारणाने त्याला तिथून रिजेक्ट केला. म्हणजे हा फायनान्शियल पर्यंत आला होता, स्टेज 2 पर्यंत हा व्यक्ती आला होता. प्रसाद मल्टी सर्व्हिसेस याला रिजेक्टेड टेक्निकलमध्ये केलेलं आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इज नॉट ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ व्हेइकल टेंडर, म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स त्या व्हेइकलच्या संदर्भात नसेल, म्हणून त्याला तिथे रिजेक्ट करण्यात गेलेलं आहे. त्यानंतर आहे श्री दत्ता ट्रॅव्हल्स, याला रिजेक्टेड फायनान्समध्ये केलंय. तर बीडची जी आहे एक्साइट फ्रॉम बिडिंग प्रोसेस, तर त्या पद्धतीने आलेला आहे. परंतु आता याची डिटेल समरी मला बघायची आहे. तर ही समरी यांनी केलेली आहे 12 ऑक्टोबरला आणि त्या समरीचा आपण आता इथे निकाल डाउनलोड करूया. सर, मला ऍक्च्युली स्क्रीन दिसत नाही. नाही, मोबाईल चेक करून घ्या. स्क्रीन माझ्याकडे डबल कनेक्टिव्हिटी आहे. स्क्रीन 100% सगळ्यांना प्रॉपर दिसत असेल. बरोबर ना? हो, बरोबर सर. हां. तर आहे दिसत. याच्यामध्ये ठीक आहे सर. याच्यामध्ये आलेलं आहे, मधामध्ये कोणीही प्रश्न विचारू नका, कारण मग ते डिस्टर्ब होऊन जाईल. मी तुम्हाला बारकाईने प्रॉपर गोष्ट समजावून सांगतो. तुम्ही फक्त स्क्रीनवर लक्ष द्या. वाहन निविदा क्रमांक 21/2024 ची जो छाननी जो तक्ता आहे,
तर तो तक्ता याच्यामध्ये दिलेला आहे. सगळेजण आता लिहून घ्या. याला म्हणतात टेक्निकल इव्हॉल्युशन. टेंडरमध्ये सर्वात पहिला जो रिझल्ट लागतो, ज्यामध्ये टेंडरमध्ये कोणते कागदपत्रामध्ये कोणता व्यक्ती बसला, तो कशामुळे रिजेक्ट झाला, त्याला टेंडरमध्ये का काढून टाकलं, काय केलं नाही, या सगळ्यांचा रिपोर्ट शासनाला आपल्या लोकांना देणं बंधनकारक आहे. सोबत तो वेबसाईटला प्रसिद्ध करणं बंधनकारक आहे, की कोणत्या कारणास्तव कोणाला रिजेक्ट केला. टेंडरमध्ये कुठलाही कारण न धरता कोणालाही रद्द करता येत नाही. त्याला सविस्तर साजेसं कारण असलं पाहिजे, तरच त्याला रिजेक्ट करता येतं. आता इथे बघा, इथे त्यांनी जे डॉक्युमेंट मागितले होते ते डॉक्युमेंटची इथे यादी आहे. ज्याच्याकडे जे डॉक्युमेंट आहे त्याला येस, 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 येस केलेलं आहे. ज्याच्याकडे नाहीये त्याला नो, नो केलेलं आहे. ज्यांना रिजेक्ट केलं त्यांना कोणत्या कारणामुळे रिजेक्ट केलं ते पण आहे. इथे हा व्यक्ती पात्र झाला, इथे हा व्यक्ती पात्र झाला, इथे हा अपात्र झाला त्याचं कारण आहे. इथे हा अपात्र झाला त्याचं एक कारण आहे. इथे हा पात्र झाला याचं कारण आहे. तर अशा पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांनी इथे सहीनिशी ही जो पेपर आहे तो अपलोड केला. याला म्हणतात टेक्निकल इव्हॉल्युशन. म्हणजे टेंडरमध्ये तांत्रिक कागदपत्र चेक केल्यानंतरच तुम्हाला त्या टेंडरमध्ये दुसऱ्या स्टेजमध्ये ॲडमिट केलं जातं. तो स्टेज आहे व्यापारी लिफाफा. जो टेंडरचा महत्त्वाचा आहे आणि तिथेच रिझल्ट लागतो, की टेंडर आपल्याला मिळालं किंवा टेंडर आपल्याला नाही मिळालं. नंतर आहे BOQ कंपॅरेटिव्ह चार्ट. तर याला तुलनात्मक तक्ता म्हणा. सगळेजण लक्षात घ्या, याला तुलनात्मक तक्ता म्हणायचा आहे. कारण याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये त्या दराची तुलना झाली. आता काय झालं, की 5-6 लोकं होते, त्याच्यामधून किती लोकं उरलेत? फक्त 3च लोकं आलेत आणि या 3 लोकांमधून कमी रेट कोणाचा आला? त्याचा रिपोर्ट आपल्याला BOQ कंपॅरेटिव्ह चार्ट हा एक एक्सेल शीटचा चार्ट असतो. या चार्टमध्ये आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन पाहायला मिळते, की त्यांनी कोणत्या गाडीमध्ये किती रेट टाकला, तो कशा पद्धतीने L1 आला, त्याला टेंडर का चाललं, कशा पद्धतीने त्याला केलं, या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही लोक पाहू शकता आणि ती इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठल्याही ठेकेदाराची डाउनलोड करता येते. आता इथे मी तुमच्यासमोर तो तक्ता ठेवलेला आहे आणि या तक्त्यामध्ये आपण ही इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या आता समजावून घेऊ, कसा-कसा त्यांनी रेट टाकलाय तर. आता इथे अशा पद्धतीचं टेंडर आलं. 3 पार्टी आहे. श्री दत्त, श्रीश्री, त्यानंतर पॉश टुरिस्ट अशा पद्धतीने आहेत. यांनी टाकला 1,950, यांनी टाकला 4,000, यांनी टाकला 4,950. सर्वात कमी कोणता आला? 1,950. मग हे इथं त्याच्यामुळे त्याच्या कंपनीचं नाव आलं. इथे टाकला 1,700, इथे टाकला 3,500, इथे टाकला 4,500 म्हणजे आलं 1,700. तर नॉर्मली सगळं जर बघितलं तर इथे यांनी टाकला 250, इथे टाकला 400, परंतु या व्यक्तीचा आला 200. तर हे 200चं इथे त्या व्यक्तीचं नाव इथे आलं. असं करत एकत्रितरित्या कोणती पार्टी आली ते आता आपण खाली बघू. कारण बरेच गाड्या त्यांनी दिलेल्या आहेत. तर आपल्याला खाली इथे दिसेल. तर इथे आलेली आहे श्री दत्ता ट्रॅव्हल्स. यांचा रेट आहे 8,93,740. हा त्याचा रेट कमी असल्या कारणाने त्याला L1 घोषित करण्यात गेलेला आहे. L1 म्हणजे लोवेस्ट वन. तर लोवेस्ट वन आहे श्री दत्ता ट्रॅव्हल्स. L2 आहे श्री श्री ॲड्स आणि L3 आहे पॉश टुरिझम अँड ॲड एजन्सी. अशा पद्धतीने या टेंडरचा रिझल्ट इथे लागला आणि त्यानंतरची जी प्रोसेस होती ती प्रोसेस असते फायनान्शियल समरी. फायनान्शियल समरी ज्यावेळेस पण होते मित्रांनो, त्यावेळेस L1 आलेल्या व्यक्तीला डिपार्टमेंटकडनं सिक्युरिटी डिपॉझिटचं एक पत्र जातं. त्या टेंडरच्या व्हॅल्यूच्या 3% ते पैसे त्याला भरावे लागतात. आता उदाहरणार्थ 1 करोडचं जर टेंडर असेल, तर 1,00,00,000च्या 3% रक्कम त्याला बँक गॅरंटीच्या माध्यमातून, एफ-डीच्या माध्यमातून किंवा डी-डीच्या माध्यमातून त्याला त्या डिपार्टमेंटच्या नावे जमा करावी लागते आणि डिपार्टमेंटच्या एकदा त्याने ती नावे जमा केली, तर मग डिपार्टमेंटकडनं त्याला एक वर्क ऑर्डर दिली जाते. एक बॉन्डचा करार पण असतो त्यांचा. तर त्याला वर्क ऑर्डर दिली जाते. वर्क ऑर्डर मिळाली, तर तिथे ही वर्क ऑर्डर फ्लॅश केली जाते आणि ज्यावेळेस ही वर्क ऑर्डर ऑनलाईन फ्लॅश केली जाते, तर या संदर्भात हे जे 3 लोकं इथे होते, या तिघांपैकी 2 जणांच्या ई-एम-डी त्यांना तात्काळ रिटर्न जातात आणि ज्या व्यक्तीला टेंडर लागलं, त्या व्यक्तीची जी ई-एम-डी आहे, ती सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये जमा होऊन डिपार्टमेंटकडे जमा होते. आता या व्यक्तीला मिळालेला हा कार्यारंभ आदेश आणि हा कार्यारंभ आदेशमध्ये त्यांनी कशा पद्धतीने काम केलं आणि काय-काय केलं त्याच्या पद्धतीचा त्यांनी करारनामा किती केला, तर त्यांनी तो दिलेला करारनामा, त्या संदर्भात त्याचा डी-डी, त्या संदर्भातची सगळीच माहिती आणि वर्क ऑर्डरमध्ये त्यांनी कशा पद्धतीने रेट दिला, या सगळ्यांचा उल्लेख इथे येतो. दिसतंय सर्व प्रॉपर?